राज्यात कुठे मुसळधार पावसाने हाहाकार माजवला तर कुठे अजूनही शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत। पुढील काही तासांत कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आणि कोणत्या भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम राहणार, जाणून घेऊया राज्यातील पावसाची सर्वात मोठी अपडेट। नमस्कार, आजच्या हवामान विशेषच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय। राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने दमदार पुनरागमन केले आहे। विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांत जोरदार ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम तसे झालेले दिसत आहे। पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या आहेत। या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात खूप प्रमाणात वाढ होत असून खरीप पिकांसाठी हा पाऊस अत्यंत दिलासादायक मानला जात आहे। विदर्भात अकोला जिल्ह्यातील पातूर परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत। दरम्यान हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा अंदाज आहे। मात्र राज्यात सर्वत्र पाऊस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर तसेच नांदेडच्या काही भागामध्ये अद्यापही समाधानकारक असा पाऊस पडलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे। अनेक ठिकाणी फक्त हलक्या सरी कोसळल्या असून जोरदार पाऊस अद्यापही झालेला नाही। सोलापूरच्या पूर्व भागातही अशीच परिस्थिती असून शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। कृषी तज्ज्ञांच्या मते पुढील 2 ते 3 दिवसांत या भागामध्ये पावसाचा जोर वाढल्यास खरीप पिकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील हवामान अंदाजाकडे लागले आहे। हवामान विभागाने अंदाजानुसार पुढील 24 ते 48 तासात मराठवाडा आणि विदर्भातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढणार असल्याचे व्यक्त केले आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि विजांचा कडकडाट होत असताना मोकळ्या मैदानात जाणे टाळावे। झाडाखाली उभे राहू नये आणि नदी नाल्यांवर शक्यतो जाण्याचे टाळावे। एकीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे तर दुसरीकडे मराठवाड्यातील अनेक भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। आता येणारे पुढील 24 तासच ठरवतील की अत्यंत महत्त्वाचे काय ठरणार आहे। पाऊस कमी प्रमाणात येणार की जास्त प्रमाणात येणार आहे। अशाच ताज्या हवामान अपडेटसाठी आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।